नमस्कार. छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती तिथीनुसार की तारखेनुसार हा वाद नेहमी होत असतो. हा वादाचं मुख्य कारण काय आहे ते आपण थोडंसं समजून घेऊया. छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती हिची ज्यावेळी सुरुवात झाली त्यावेळी उपलब्ध संसाधनानुसार असं निष्कर्ष काढण्यात आला की छत्रपती शिवाजी महाराजांचा जो जन्म आहे तो जन्म वैशाख शुद्ध द्वितीया शके 1549 रोजी झाला आणि मग ती जयंती वैशाख शुद्ध द्वितीयेला साजरी करायला सुरुवात केली. आपण त्यावेळी पारतंत्र्यात होतो. साधारणतः महात्मा फुलेंच्या काळात, लोकमान्य टिळकांच्या काळात 150-200 वर्षापूर्वी जयंतीला सुरुवात झाली. त्यावेळी आपल्याकडं रूढ जी कालगणना होती ती शालिवाहन शके होती आणि मग इंग्रजांनी काय केलं, या वैशाख शुद्ध द्वितीया शके 1549 याची इंग्रजी तारीख शोधली. ती तारीख आली 6 एप्रिल 1627 आणि मग त्यांनी सांगितलं की छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती 6 एप्रिलला व्हावी आणि मग त्यांना ती कालगणना रूढ करायची असल्या कारणाने इसवी सनाची आपल्याकडे 6 एप्रिलला छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी व्हायला लागली. त्यानंतर 1916 साली छत्रपती शिवाजी महाराजांच्या समकालीन काही पुरावे आपल्याला मिळाले, जसे जयदेव शकावले असेल किंवा शिवभारत असेल, आणि त्यानुसार असा निष्कर्ष काढण्यात आला की छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म आहे तो फाल्गुन वद्य तृतीय शके 1551 आहे. आता परत एकदा ह्याच्यावरून इंग्रजी तारीख शोधण्यात आली. ती तारीख होती 19 फेब्रुवारी 1630. आता बघा, त्यानंतर 19 फेब्रुवारीला काही वर्ष जयंती व्हायला लागली. त्यानंतर देश स्वतंत्र झाला. देश स्वतंत्र झाल्यानंतर परत पण आपण इंग्रजांची इसवी सनाची कालगणना आपण स्वीकारली. त्यामुळं मग काही वर्ष 6 एप्रिलला जयंती व्हायला लागली. परत मग आता एक 25-30 वर्षापासून 19 फेब्रुवारीला जयंती साजरी व्हायला लागली. आता मूळ प्रश्न असा आहे की 6 एप्रिल असेल किंवा 19 फेब्रुवारी असेल, ह्या दोन्ही तारखा ह्या आपल्या तिथीवरून, शालिवाहन शके तिथीवरूनच निश्चित करण्यात आल्या. मग जर ह्या इंग्रजी तारखा तिथीवरून ठरवण्यात आल्या, छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला त्यावेळी त्यांचा जेवढा काही इतिहास लिहिला गेला आहे तो हा सर्व इतिहास शालिवाहन शके या कालगणनेनुसार लिहिला गेला. तर मग छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती इंग्रजी तारखेनुसार करण्याचा अट्टहास कशासाठी? आपले जेवढे काही सण आहेत, उत्सव आहेत, ते सर्व सण उत्सव आपण हे तिथीनुसार साजरे करतो. म्हणजे आपली गुढीपाडवा असेल, दीपावली असेल, दसरा असेल, वटपौर्णिमा असेल, आषाढ एकादशी असेल, महाशिवरात्री असेल, प्रत्येक सण आपण हे तिथीनुसार साजरे करतो. अगदी आपल्या घरामध्ये एखादं सुखदुःखाचं कार्य असेल, जसं की आपलं लग्न असेल, बारसा असेल, त्याचबरोबर एखाद्या घरातला मृत्यू झाला असेल किंवा त्याचं मासिक असेल, त्याचं वर्षश्राद्ध करा असेल, ह्या सर्व गोष्टी आपण तिथीनुसार साजऱ्या करतो. मग छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म हा आपल्या सर्वांसाठी एखाद्या सणाप्रमाणे, उत्सवाप्रमाणे नाही का होऊ शकत. जर हे सर्व आहे तर ते इंग्रजी तारखेप्रमाणे करण्याचं प्रयोजन काय आहे? बरं, इंग्रजी तारखेप्रमाणे करायला विरोध नाही. यावर्षी फाल्गुन वद्य तृतीया ज्या दिवशी येईल, पुढच्याही वर्षी त्याच दिवशी येणार आहे. इंग्रजी तारीख बदलत राहणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म इंग्रजी तारखेप्रमाणे असं मानलं की आपण 19 फेब्रुवारी 1630ला झाला असं मानलं तरीसुद्धा, कारण त्या दिवशी फाल्गुन वद्य तृतीय होती. आता 1631ला फाल्गुन वद्य तृतीय आणि 19 फेब्रुवारी एका दिवशी आला असेल का? अंतर पडतं ना. जसं की गुढीपाडवा या वर्षी ज्या इंग्रजी तारखेला असेल त्याच वर्षी पुढच्या तारखे येतो का? कारण इंग्रजी कालगणना आणि आपला संबंध नाही काही. मग छत्रपती शिवाजी महाराजांसारख्या दैवताची, राजाची जयंती ही तिथीप्रमाणे करायला काय हरकत आहे? मग छत्रपती शिवाजी महाराजांची सर्व साधनं जी आहेत ती सर्व शालिवाहन शके या तिथीप्रमाणे
दुसरी गोष्ट सांगायची म्हणजे ह्या जगामध्ये काही बोटा मोजण्या इतके राजे होऊन गेले, ज्यांनी आपल्या कारकिर्दीमध्ये, आपल्या जीवनामध्ये नवीन कालगणना सुरू केली. जसं भारतामध्ये, महाराष्ट्रामध्ये शालिवाहन नावाचा राजा होता, त्याने शालिवाहन शक ही कालगणना सुरू केली. विक्रमादित्य नावाचा राजा होता, त्यानं विक्रम संवत्सर ही कालगणना सुरू केली. त्याच पद्धतीनं छत्रपती शिवाजी महाराजांनी शिवशक ही कालगणना सुरू केली. आता 350 वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांनी शिवशक ही कालगणना देखील इंग्रजी तारखेप्रमाणे सुरू केली नाही, तर तीसुद्धा शालिवाहन शकेप्रमाणे सुरू केली. मुळात छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये इसवी सन ही कालगणना भारतामध्ये उपलब्धसुद्धा नव्हती, कारण आपल्याकडचं सर्व काही गोष्टी ह्या शालिवाहन शके याप्रमाणे आपल्याकडे व्हायच्या. एवढं सगळं असताना इंग्रजी तारखेनुसार छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती करण्याचा अट्टास नेमका कशासाठी? काही जण ह्याला म्हणतात आम्हाला वर्ल्ड वाईड करायचं, ग्लोबल शिवजयंती करायची. अरे छत्रपती शिवाजी महाराजांना ग्लोबल करणारे आपण कोण आहे? छत्रपती शिवाजी महाराज सुरुवातीच्या काळामध्ये स्पेनमधून तलवारी बनवून घ्यायचे. छत्रपती शिवाजी महाराजांनी आग्र्यावरून ज्यावेळी सुटका झाली, त्यावेळी ती बातमी इंग्लंडच्या वृत्तपत्रामध्ये छापून आली होती, शिवाजी द किंग ऑफ इंडिया या नावानं. छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्यांना धूळ चारली, ज्यांना पाणी पाजलं आपल्या तलवारीनं, ते सर्वजण विदेशी आहेत. पोर्तुगीज आहेत, डच आहेत, यवन आहेत, तुर्की आहेत, इराणी आहेत, इराकी आहेत, आफ्रिका खंडातले हे सिद्धी आहेत, हापशी आहेत, परत त्याचबरोबर रोहिली आहेत. अशा किती तर जणांना छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या तलवारीनं पाणी पाजलेलं आहे. छत्रपती शिवाजी महाराज त्यांच्या काळातसुद्धा आंतरराष्ट्रीय कीर्तीचे राजे होते. त्यामुळं 19 फेब्रुवारीला जयंती केली तरच शिवाजी महाराज ग्लोबल होतील, वर्ल्ड वाईड जयंती साजरी होईल असं काहीही नाही. माणसामध्ये कर्तृत्व लागतं, ते कर्तृत्व छत्रपती शिवाजी महाराजांमध्ये होतं आहे आणि त्याचीच आपण सर्वजण प्रेरणा घेत राहू आणि घेत आलो आहे आतापर्यंत. आपले आदर्श छत्रपती शिवाजी महाराजच आहेत. त्यामुळं तिथी आणि तारीख यामध्ये मला असं वाटतं की छत्रपती शिवाजी महाराज यांच्यामुळं आपल्या देवाऱ्यामध्ये देव आहे, देवळात देव आहे, अंगणात तुळस आहे, गोठ्यामध्ये गाय आहे आणि घरातली माई सुरक्षित राहिली असा राजा आम्हाला देवाप्रमाणे आहे. त्या राजाची जयंती ही तिथीप्रमाणे व्हावी, ज्या राजाचा संपूर्ण जीवनपट हा तिथीनुसार लिहिला गेलेला. हीच आमची मनोमन आणि प्रामाणिक इच्छा आहे. आपल्याला काय वाटतं, ही जयंती कधी साजरी करण्यात यावी? आपलं मत प्रत्येकानं कमेंट करून नोंदवावं. फक्त त्याचे तथ्यानुसारच त्याचे मांडणी आपण कमेंटमध्ये करावी. जय शिवराय.